मित्रांनो, लहानपणी आपण सगळ्यांनीच आजी आजोबा असतील किंवा गावातील जे जुने लोक असतील त्यांच्याकडनं काही रहस्यमय गोष्टी ऐकल्या असतील की अमुक एक विहीर होती, त्यात एक खजाना होता, एक गुहा होती, त्यात एक रहस्य होतं. ऐकलंय ना? आणि ऐकताच अंगावर काटासुद्धा यायचा. बस तेच लहानपणीचं रहस्य, तोच खजिना शोधण्याचा थरार जर तुम्हाला पडद्यावर अनुभवायचा असेल ना, तर नुकताच मी एका नवीन चित्रपटाच्या प्रीमियर शोला गेलो होतो. चित्रपटाचं नाव आहे घबाडकुंड. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर मी एवढंच म्हणेन, हे 2026 वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी लाभलेलं एक वरदानच आहे. चला, आज कसलाही पसारा न मांडताच या चित्रपटाचा एक कडक पॉझिटिव्ह रिव्ह्यू देऊया. सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजकाल आपण काय करतो, कोणताही चित्रपट आला की विचार करतो, अरे सोडून दे, नंतर कधीतरी पाहू, मोबाईलवर पाहू, OTT किंवा टी व्हीवर आल्यावर पाहू. पण भाऊ, मी एवढंच सांगेल, घबाडकुंड हा मोबाईलवर किंवा टी व्हीवर बघण्यासारखा चित्रपटाची बात नाही. या चित्रपटाचा खरा जो आत्मा आहे ना, याचं रहस्य, ते अनुभवायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर हा एक्सपिरियन्स घ्यावाच लागेल. थिएटरमधला तो साऊंड इफेक्ट, मोठा पडदा तुम्हाला थेट त्या घबाडकुंडाच्या रहस्यात घेऊन जातो मित्रांनो. त्यामुळे ही संधी तुम्ही चुकवू नका, थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. मराठी सिनेमे आपण आजकाल पाहतो की कौटुंबिक ड्रामा असतो, कॉमेडी भरपूर असते, पण पहिल्यांदाच मराठी युनिव्हर्समध्ये असं रहस्यमय, अंगावर काटा आणणार आणि खेळून ठेवणारं जग उभं करण्यात आलेलं आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय जे जातं आहे ना, जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रीतम पाटील सर, यांनी पूर्वार्धापासून ते थेट क्लायमॅक्सपर्यंत सस्पेन्स असा काही टिकून ठेवला आहे की तुम्ही सीटवरून हलणार नाही. मराठीत असा थ्रिलर ॲडव्हेंचर जॉनरचा पहिलाच कदाचित चित्रपट असेल आणि ते हाताळणं एवढं सोपं नव्हतं, पण डिरेक्टर सरांची ती किमया करून दाखवली. टेक्निकल गोष्टीचा जर विचार केला तर तांत्रिक बाजूबद्दल एवढंच सांगेल, या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि कलर ग्रेडिंग म्हणजे डोळ्यांसाठी एक प्रकारे मेजवानीच आहे. कॅमेरा वर्क इतकं अप्रतिम आहे की त्या जंगलातला रात्री, गुहेतील ते शॉट, विहिरीतले ते शॉट, निसर्गाचं ते गूढ एका कॅमेरामध्ये अचूक टिपल्या गेलं आहे. चित्रपटाचा मूड सांभाळण्यासाठी जे डार्क आणि मिस्टोरियस कलर टोन वापरले आहेत ना, ते जागतिक पातळीच्या सिनेमाची आठवण करून नक्कीच देतात मित्रांनो. व्हिज्युअल्स इतके कडक आहेत की प्रत्येक फ्रेम एक पेंटिंग, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुम्ही. रहस्यमय चित्रपट चालवायचा असेल तर पात्रांची वेशभूषा आणि मेकअप पण परफेक्ट असावा लागतो. या चित्रपटाचं कॉस्ट्युमबद्दल बोलायचं झालं, डिझायनिंगबद्दल बोलायचं झालं ना, खूप प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. पात्राचा लुक अतिशय नैसर्गिक आणि कथेला साजेसा वाटतोय मित्रांनो, कुठेही भडकपणा नाही आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, कलाकारांचा परफॉर्मन्स. कलाकारांनी केवळ अभिनय नाही केलाय, तर ती पात्र जगलेली आहेत. प्रत्येकाचा परफॉर्मन्स इतका जबरदस्त झाला की पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत असे रहस्यमय आणि पॉवरफुल परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेहऱ्यावरचे हावभाव असतील किंवा ते भीतीचं वातावरण असेल, आश्चर्याचा थरार असेल, या आपल्या अभिनयातून ते प्रेक्षकांपर्यंत 100% पोहोचला आहे, एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि घबाडकुंड हा चित्रपट म्हणजे फक्त 1-2 तासाचं मनोरंजन नाही आहे मित्रांनो, तर मराठी सिनेसृष्टीने बदलत्या काळासोबत टाकलेलं एक मोठं पाऊल आहे आणि ते यशस्वी पाऊल आहे. कारण 2026 आपण जर पाहिले, राजा शिवाजी असेल, देऊळ बंद 2 असेल, त्यानंतर तुंबाडची मंजुळा असेल आणि आता घबाडकुंड असेल, यांनी एक वेगळंच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला वरती नेलेलं आहे. आणि हे यातल्यात पहिलं मराठी युनिव्हर्स असं आहे की ज्याचा प्रयत्न हा सक्सेसफुली होताना मला दिसतोय मित्रांनो. माझ्याकडून या चित्रपटाला थम्सअप तर आहेच, पण तुम्ही विकेंडला तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत हा थिएटर एक्सपिरियन्स नक्की घ्या. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या विकेंडला घबाडकुंड पाहायला जाताय का? आणि जर प्रीमियर शो किंवा टीजर पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि हा पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो, एक लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मित्रांनो शुभम चिंचोले यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र.